वाला जाय ना बघून त्याच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची पाहणी करण्यासाठी इंदापूरमध्ये दाखल होत आहेत आणि त्यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी आता लँड होत आहे। आपण पाहतोय संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा थेट पुण्यापासून बारामती इंदापूरला जोडत पंढरपूरकडे गेला आहे। त्याचीच पाहणी करण्यासाठी नितीन गडकरी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। इंदापूरमधील विद्या प्रतिष्ठानच्या हेलिपॅडवर त्यांचं हेलिकॉप्टर आता लँड होत आहे। आपण अगदी त्यांच्यापासून जवळच आहोत आणि त्यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड होत आहे। नितीन गडकरी इंदापूरमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं हेलिकॉप्टर इंदापूरमध्ये या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आपण पाहतोय संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची पाहणी करण्यासाठी नितीन गडकरी थेट स्वतः इंदापूरमध्ये आले असून ते इथून पुढचा प्रवास हे बसने करणार आहेत। बसमधून त्या पालखी महामार्गाची ते पाहणी करणार आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड झालेलं आहे। ते आज सोलापूरमधून काल संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची पाहणी करून ते आज थेट सोलापूरमधून इंदापूरकडे आलेले आहेत। आपण पाहतोय संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं हेलिकॉप्टर इंदापूरमध्ये दाखल झाले आहे। ते स्वतः यामध्ये आलेले आहेत। काही क्षणामध्ये या ठिकाणी स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इंदापूरमध्ये आलेले आहेत।